इथं आपण घेणार आहोत अर्धा कप उडीद डाळ, हिंगाचा एक खडा घेतला आहे, तीळ. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आज आपला कुळीथ. हुलगे पण ह्याला म्हणतात, कुळीथ म्हणतात. सगळं स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. सगळी मापं पुढं मी देणार आहे व्यवस्थित. हरभरा डाळ घेतली आहे, लाल मिरच्या, कढीपत्ता, जिरे आणि थोडीशी चिंच घेतली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, एक पॅन गरम करायला ठेवूया. एक अर्धा चमचा तेल घालते त्याच्यात आणि आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुळीथ भाजायला घेणार आहोत. कुळीथ स्वच्छ निवडलेले आहेत आणि फडक्यानं पुसून घेतलेले आहेत. स्वच्छ करा आणि भाजायला घ्या. नेहमी तुम्ही कुळथाचं पिठलंच खाल्लं असेल, त्याचा कुठला दुसरा पदार्थ तुम्ही खाल्ला आहे का, मला कमेंट करून सांगा. किंवा अजून काय करतात कुळथाचं. तर आज आपण असंच कुळथाचा एक वेगळा प्रकार करणार आहोत, जी लहान मुलंसुद्धा खातील पण त्यांना समजणार पण नाही त्याच्यात कुळीथ आहे. बिझनेससाठी तर छान आहेच, बघा तुम्ही नक्की करून बघा. आता कुळीथना छान खमंग भाजून घ्यायचेत. मिडियम टू लोला मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे. एक 5 मिनटं भाजत आले तर बघते खाऊन झालेत का, तर नाही झालेले. परत पुढं कंटिन्यू भाजायला घ्यायचे. छान खमंग लालसर होऊ देत, कुरकुरीत होऊ देत, तोपर्यंत भाजून घेऊया. कुळीथ अतिशय शरीराला पौष्टिक असतं. कोकणात सर्रास कुळथाचं पिठलं आणि भात खाल्लं जातं, पण आपण शहरात खूप कमी कुळीथ खातो. तर त्याच्यासाठी जर हा पदार्थ तुम्ही केला तर नक्कीच सगळे खातील आणि त्यांना समजणार पण नाही त्यामध्ये कुळीथ घातलेलं आहे. म्हणून हा पदार्थ नक्की करून बघा. बिझनेससाठी पण एकदम छान वेगळा प्रोडक्ट आपला तयार होणार आहे, की एवढे छान चांगला घटक तुम्ही त्या पदार्थात घालणार आहात. आता छान सगळं कुळीथ आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कुळीथ भाजत आलं की छान वास यायला लागतो. एक कण खाऊन बघा, लालसर होत आलेला आहे. आणि सगळं झालं की एका ताटलीत आपण कुळीथ काढून घेऊया. खूप छान रंग आला आहे बघा. मी एक कण खाऊन बघते, कुरकुरीत लागला की आपण कुळीथ काढून घेऊया. खाऊन बघा, मी नेहमी सांगते. आता एका ताटलीत आपण काढून घ्यायचं आहे. त्याच पॅनमध्ये आता आपण काय करूया, तीळ घालून घेऊया. तीळ भाजून घेऊया. तीळसुद्धा स्वच्छ निवडा, बारीक खडेसुद्धा असू शकतात. मी एरवी तीळ कसे साठवते तुम्हाला सांगते, की आणते जराशे धुते, स्वच्छ निवडून कापडावर वाळत घालते आणि छान मस्त भाजून ठेवते. म्हणजे ते खूप छान टिकतात, आळीजाळी होत नाही आणि मस्त धुतल्यानं ना असे टपोरे टपोरे तीळ होतात. खायलासुद्धा खमंग लागतात, स्वच्छही तितकेच होतात. असे मी तीळ नेहमीच भाजून ठेवते. आता काय करूया, हे तीळ असे जराशे भाजून घेऊया. मी भाजलेत त्यामुळे जास्त मला भाजायची गरज नाही, पण तरी आपण आता इथं पदार्थ करणार आहे, टिकण्यासाठी भाजून घेऊया. आता तीळ काढून ठेवलेले आहेत. परत एक अर्धा चमचा तेल घालते आणि हरभरा डाळ त्याच्यात भाजून घेते. हरभरा डाळ भाजायला पण वेळ लागणार आहे. हरभरा डाळ जाड असते. हरभरा आणि आपण उडीद डाळ मी एकत्र भाजत नाही आहे, कारण हरभरा डाळीला थोडा वेळ लागतो. ती पण सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. मिडियम टू लोला भाजा. मस्त गुलाबीसर होईल. हरभरा डाळीचा तर खमंग छान वास सुटतोच, त्यामुळं काय प्रश्नच नाही. मस्त खाऊन बघा. कुरकुरीत हरभरा डाळ झाली की काढून ठेवा. त्याच्यातच परत आपण काय करूया, उडीद डाळ घालूया. हवा असेल तर थोडंसं इथंही तेल तुम्ही घातलं तरी चालेल. मस्त उडीद डाळ भाजत आली की खमंग, सगळ्यात छान म्हणजे मला आवडणारा वास आहे. उडीद डाळ भाजत आली की त्याचा वास जो सुंदर येतो ना, खूप सुंदर वास येतो. अशी उडीद डाळसुद्धा आपण स्वच्छ निवडली आहे, फडक्यानं पुसली आहे. त्याच्यात आता मी काय केलं आहे, जिरे भाजलेलेच होते माझे, तरीही त्याच्यात गरम करण्यासाठी शेवट अगदी भाजत आली उडीद डाळ तेव्हा जिरे घालून टाकले, म्हणजे परत वेगळे भाजायला नकोत. म्हणून मी काय केलं, त्याच्यातच जिरे घालून टाकलेले आहेत. आणि उडीद डाळ पण गुलाबी सर खाऊन बघायचं. कुरकुरीत झाली की उडीद डाळसुद्धा आपण काढून ठेवणार
आहोत. कसं आहे ना, पदार्थ सुंदर होण्यासाठी भाजणे, तळणे, परतणे ज्या काही गोष्टी आहेत त्याला वेळ द्यायला लागतो. आता इथं मी छोट्या प्रमाणात करते त्यामुळे हिंग खडा असाच घातला आहे, पण तुम्ही मोठ्या प्रमाणात जेव्हा करणार तेव्हा हिंग नेहमी कुटून घाला, ही महत्त्वाची टीप. हे छोट्या प्रमाणात आहे त्यामुळं चालू शकतं. घरातसुद्धा करताना शक्यतो तुम्ही कुटून घाला. आता काय करूया, आपण ज्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा आता 1-2 मिनिट परतून घेऊया. त्याचे देठ काढूया. एक आणि आता त्याच्यातच मी काय करते, कढीपत्ता घालते. कढीपत्ता धुतला आहे आणि कोरडा केला आहे, कुरकुरीत नाही आहे. तो कुरकुरीत होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, म्हणून मी आता गॅसवर ते दोन्हीही परतणार आहे. कारण आपल्याला दोन्हीही कुरकुरीत हवं आहे पदार्थ टिकण्यासाठी. 1-2-3 मिनिट झालेत, बघायचं आहे. कुरकुरीत झालं तर प्रश्नच नाही. काय करायचं आहे, मग त्याच कढईत आपण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे अजून त्याच्या गरमीनं ते कडक होतं. गॅस बंद करून टाकला आहे आणि मी सगळेच पदार्थ त्याच्यात घालून ठेवते आहे, म्हणजे आहे त्या उष्णतेनं, म्हणजे तव्याच्या उष्णतेनं ते अजून कुरकुरीत होईल. आता हे गार होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. पूर्ण गार झालं की आपण आता भेटू. चिंच त्यात घालून ठेवते. आता काय झालं आहे, पूर्ण आपली डाळ सगळं मिश्रण गार झालं आहे आणि मगच आता काय करूया, मिक्सरवरनं काढूया. हे बघा, कढीपत्ता कसा कुरकुरीत झाला आहे, असा तोडला की असा चुरा व्हायला पाहिजे त्याचा. लाल मिरची पण तशीच. आता सगळं आता आपण काय करूया, त्याच्यात घालूया. 7-8 लसूण पाकळ्या घालूया. चवीला साखर घालायची. चिंच जेव्हा असेल तेव्हा थोडी तरी साखर आली पाहिजे, चिंचेचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी. मीठ घालूया चवीनुसार आणि मिक्सरवरनं फिरवूया. मीठ हे व्यवस्थित योग्य पडायला पाहिजे. कमी मीठ असेल तर पदार्थाला चव लागत नाही. आता सगळं परत छान एकदा चमच्यानं वर खाली करूया. आता तुम्हाला जर इथं अजून थोडा डार्क कलर हवा आहे किंवा अजून थोडं तिखट हवं असेल तर लाल तिखट इथं 1 चमचा तुम्ही अजून घालू शकता. आपण हे केलेली आज कुळिथाची म्हणा चटणीपुडी केलेली आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, थोडा लाल रंग पाहिजे. तर तुम्ही मिरच्या अजून वाढवू शकता, पण माझ्याकडं एक 4-5च मिरच्या होत्या, तेवढ्याच मी घातल्यात. तुम्ही मिरच्या तरी वाढवा, नाहीतर नंतर लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट मी आता इथे 1 चमचा घातलेलं आहे आणि मिक्सरवर फिरवलेलं आहे. मला चटणी पुडी आहे, म्हणजे मला नेहमीच अशी बारीक लागते. म्हणजे काय होतं, ही चटणी पुडी ना अशी मस्त पोळी घ्यायची, त्याच्यावर भरपूर तूप घालून नुसती चटणी पुडी वरनं घालायची, रोल करायचं आणि खायचं. आहा हा हा. मुलांना काय करा, ही पौष्टिकसुद्धा आहे. तर शाळेत पोळी भाजीचाच डबा देणार, तेव्हा पोळीला जेव्हा तूप लावता तेव्हा काय करा, तुपावर थोडीशी चटणीपुडी अशी पेरा, म्हणजे मुलांना समजणार पण नाही आणि अगदी आपली तिखटही करू नका. जर लहान मुलं खाणार असतील तर, बिझनेससाठी असेल तर मात्र व्यवस्थित तिखट व्यवस्थित करा. अतिशय सुंदर अशी चटणीपुडी होती. त्याचं टेक्स्चर बघू शकता. तुम्हाला अजून याच्यात हवा असेल तर तुम्ही हळद घालू शकता. तुम्हाला आवडेल ते अजून पदार्थ याच्यात थोडे तुम्ही मिक्स करून चटणीपुडी करू शकता. पण ही चटणीपुडी एवढी अफलातून झाली की आमच्या कृपानंसुद्धा भरपूर खाल्ली. भातावर सुद्धा ती घेऊन खाते, गरम भात, तूप आणि चटणीपुडी. तिला माहीतही नाही की त्याच्यात मी काय घातलं आहे. सांगितलं तर खाणार नाही म्हणून काही बोलत नाही, तसंच तिला खाऊ देऊया. आणि तुम्ही पण काय करा, मस्त चटणीपुडी करा, काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवा आणि 2 महिने मस्त एन्जॉय करा. बिझनेस करणार असाल तर छान व्यवस्थित पॅकिंग करा आणि सहज 2-3 महिने, कारण आपण सगळं छान भाजलेलं आहे त्यामुळे तुमचा प्रोडक्ट छान 3 महिने टिकणार आहे. असा वेगळा युनिक प्रोडक्ट लोकांना तुम्ही दिलात आणि त्याचं महत्त्व तुम्ही सांगितलं तर नक्की याचा बिझनेससुद्धा छान होणार. सुंदर प्रोडक्ट आहे, नक्की ट्राय करून बघा. ही चटणीपुडी ना आपण मस्त
गरम डोश्यावर घालून खाऊ शकतो, इडलीवर घालून खाऊ शकतो. असा डोसा करायचा मस्त, त्याच्यावर भरपूर तूप घालायचं. घरचं तूप वापरलं ना तरी छान खमंगपणा येतो. आणि मस्त केलेली चटणी पोडी याची त्याच्यावर घालायची भरपूर. कधी जर चटणी करायला वेळ नसेल तर अशी ही चटणी पोडी आपण घातली आणि नुसता डोसा जरी खाल्ला तरी खूप खूप मस्त लागतो. छान दिसतोय की नाही? वा. हुलगे कुळीत, तुम्ही काय म्हणता? इंग्लिशमध्ये याला हॉर्स क्रॅम म्हणतात. आम्ही कुळीत म्हणतो. तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट करून सांगा. आता या हुलग्याची चटणी पोडी करण्यासाठी आपण काय केले, कुळीत पहिला घेतले अर्धा कप, उडीद डाळ अर्धा कप, हरभरा डाळ पाव कप, पांढरे तीळ पाव कप, कढीपत्ता 15-20 पानं घेतलेत, लाल मिरच्या 8-10 घेतल्यात, तिखट अजून हवा असेल तर 1 टीस्पून तिखट घाला किंवा मिरच्या अजून तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता. हिंग अर्धा टीस्पून घेतला आहे, चिंच लहान बुटूक, जिरे 1 टीस्पून, साखर अर्धा टीस्पून, मीठ चवीनुसार आणि लसूण पाकळ्या 6 ते 7 घेतलेल्या आहेत. आता हे ह्याचं प्रमाण आहे. तुम्हाला जर याचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही काय करा, पुढं त्याचं मी नेहमी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे पुढं तुम्ही इथं त्याच्या किमती लिहा आणि सगळ्याची टोटल मारा आणि सांगितले त्याप्रमाणे कॉस्टिंग काढून याचा मस्त पण बिझनेससुद्धा करू शकाल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, कुणाला खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला काय करूया, परत भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.